तमिळनाडूतील मदुराई जिल्हा सत्र न्यायालयाने 9 पोलिसांना दुहेरी फाशीची शिक्षा दिली। परंतु ही फाशीची शिक्षा 9च्या 9 पोलिसांना का देण्यात आली? नेमका असा कोणता गुन्हा या पोलिसांनी केला होता ज्याच्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्या पोलिसांचं नाव काय होतं, त्यांनी नेमकं आरोपींसोबत काय केलं होतं आणि ज्याच्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा झाली। तर या 9 पोलिसांचं नाव होतं एस श्रीधर बालकृष्णन, रघु गणेश मुरुगन, सामदुराई, मथुराज, चेल्लादुराई, थॉमस फ्रान्सिस आणि वेल मुथू। मित्रांनो, या पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि ती ही मदुराई सत्र न्यायालयाने सुनावलेली आहे। परंतु याच्या मागचं प्रकरण नेमकं काय होतं? या प्रकरणाला नाव देण्यात आलं आहे सतानकुलम कोठडी मृत्यू कांड। मित्रांनो, या ठिकाणी 2 लोकांचा मृत्यू झाला होता। हा कसा झाला होता, नेमकं काय झालं होतं, सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। 2020 मध्ये तुम्हाला माहिती आहे की कोरोनाचा काळ होता आणि त्या काळामध्ये सरकारकडनं काही नियमावली लागू करण्यात आली होती। जे दुकानदार 7 वाजेनंतर दुकान सुरू ठेवतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सरकारने जारी केलं होतं आणि त्यांच्यासाठी पहारेदारीसाठी पोलिसांना ठेवण्यात आलं होतं। ज्याही पोलिसांना अशी कोणत्याही प्रकारच्या नियमाचं उल्लंघन करताना कोणी दिसायचं त्यांना ताब्यात घ्यायची आणि जेलमध्ये टाकून द्यायची, अशा पद्धतीची कारवाई पोलीस लोक करत होते। आणि त्याच दरम्यान पी जयराज वय 59 आणि त्यांचाच मुलगा जे बेनसिंग त्याचं वय 31, हे दोघं मुलं आणि वडिलांनी आपली दुकान 7 वाजेनंतर सुद्धा चालू ठेवलेली होती, सुरू ठेवलेली होती। पोलिसांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांना दोघांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सातानकुलम कोठडीत टाकण्यात आलं। त्या ठिकाणी रात्रभर त्यांना मारहाण केली। मारहाण करून थकून झाल्यानंतर हे सगळे 9च्या 9 पोलीस कॉन्स्टेबल दारू प्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर मारहाण करायचे। त्यांची अक्षरशः चामडी काढण्यात आली आणि त्यांच्या शरीरातून पूर्ण रक्त निघत होतं, एवढं ते मारत होते। थकल्यानंतर पुन्हा दारू प्यायचे आणि पुन्हा त्यांना मारहाण करायचे। त्यांना पूर्ण नग्न करून मारत होते। त्याच्यानंतर त्यांच्या गुप्त अंगातून सुद्धा रक्त वाहत होतं। ज्या ठिकाणी ज्या कोठडीमध्ये त्यांना मारहाण केली जात होती त्या कोठडीमध्ये पूर्ण रक्त पडलेलं होतं। गुप्त अंगातून अक्षरशः रक्त वाहत होतं, परंतु एकालाही त्यांची दया येत नव्हती। दोघं वडील आणि मुलगा यांच्यावर प्रचंड अत्याचार या 9 पोलीस लोकांनी केला आणि त्याच्यानंतर रात्रभर मारून झाल्यानंतर सकाळी यांना कळलं की यांची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे आणि कोणत्याही वेळेस यांचा मृत्यू होऊ शकतो, म्हणून त्यांनी कोविलपट्टी उपतुरुंगात त्यांना हलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचा उलगडा केला नाही की यांची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे। आणि अशातच ते मृत्यूशी झुंजत राहिले। 22 जून आणि 23 जून 2020 ला त्यांचा मृत्यू झाला आणि जशी ही बातमी मीडियामध्ये पूर्णपणे पसरली, तमिळनाडूमधल्या सगळ्या लोकांनी आंदोलन सुरू केली आणि सरकार आणि प्रशासनाविरोधात प्रश्न उठवायला सुरुवात केली। सरकार आणि न्यायालयाने आदेश दिला की सीबीआय कडे ही चौकशी द्यावी। सीबीआयने चौकशी केली तर या 9 पोलिसांचं नाव त्या ठिकाणी पुढे येत होतं, परंतु न्यायालयाला असा पक्का पुरावा पाहिजे होता जो आय विटनेस, पण कोणताही पोलीस त्यांच्या विरोधात बोलायला तयार नव्हतं। प्रत्येकाला त्यांनी धमकी देऊन ठेवलेली होती। पीडित पी जयराजला 3 मुली होत्या आणि 3 मुलांनी हे सूत्र हातात घेतलं आणि लोकांना सांगितलं की आमची तुम्ही साथ द्यावी, कारण की आमच्या वडिलांवर आणि भावावर खूप मोठा अत्याचार अन्याय झालेला आहे। आणि मग त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आणि जज त्या कोठडीत गेले आणि त्या ठिकाणी सगळ्यांना विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा सबूत त्या ठिकाणी सोडलेला नव्हता आणि त्या पोलिसांव्यतिरिक्त कोणीही दुसरा कोणताही कॉन्स्टेबल बोलायला तयार नव्हता। परंतु एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी घडली आणि ज्याच्यामुळे या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। रेवती नावाची ही एक महिला कॉन्स्टेबल, तिने रात्रभर काय झालं ते सगळं काही तिने बघितलेलं होतं, परंतु तिने जजला सांगितलं की मी हे सगळं सांगायला तयार आहे, आय विटनेस बनायला तयार आहे, पण माझ्या परिवाराची सिक्युरिटी मला पाहिजे। जजनी ती गॅरंटी घेतली आणि त्याच्यानंतर रेवतीने कोर्टमध्ये येऊन सांगितलं की रात्रभर कशा पद्धतीने अमानुष पद्धतीने या दोघं बाप लेकाला मारण्यात आलं। तिने सगळं घटनाक्रम सांगितला की मारून झाल्यानंतर दारू प्यायचे आणि परत ते मारहाण करायचे आणि त्यांच्या रडण्याचा आवाज जबरदस्त आल्यामुळे मी अक्षरशः बाहेर निघून जायची वगैरे सगळी काही घटनाक्रम सांगितल्यानंतर सत्र न्यायालयाने
त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. मित्रांनो, प्रश्न असा आहे की आपलं प्रशासनच जर असं करेल तर येणाऱ्या काळामध्ये किंवा आता प्रशासनावर कोण विश्वास ठेवेल? प्रशासन तर लोकांना वाचवण्यासाठी असतं, मारण्यासाठी नाही. त्यांचा गुन्हा एवढाच होता की 7 वाजेनंतर त्यांनी दुकान चालू ठेवली होती आणि त्याच्यासाठी त्यांना मृत्यूदंड देण्यात आला. म्हणून या 9 पोलिसांविरुद्ध खतरनाक खटला दाखल करण्यात आला आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली. मित्रांनो, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि रेवतीने जे काही धाडस दाखवलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय